आणि माननीय अजितदादा पवार यांचे आपण लवकरच स्वागत करतोय। मी माझा थोडक्यात परिचय देते। मी सौ निवेदिता शैलेश जोशी, प्रभाग क्रमांक 30, कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीमधून गट क्रमांक क ह्याच्या घड्याळाच्या चिन्हावर तुमच्या समोर महिला उमेदवार म्हणून उभी आहे। आज खरंच सांगताना खूप अभिमान वाटतोय की दादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाची परतफेड मी नक्कीच कामातून करेन। आज माझा परिचय देते। मी एक IT कन्सल्टंट म्हणून TCS सारख्या मोठ्या नामांकन कंपनीमध्ये गेले 12 वर्ष कार्यरत आहे। माझा चेहरा हा राजकीय प्रवासासाठी जरी नवीन असेल तरी माझा अनुभव हा 15 वर्ष जुना आहे। माझे पती श्री शैलेश अशोक जोशी जे तपोदामध्ये राहतो, आम्ही दोघांनी गेले 15 वर्ष आमच्या परिसरामध्ये बरेच समाजकार्य केले। बचत गटामार्फत बऱ्याच महिलांशी मी संपर्कात आली आहे। गणेशोत्सवामार्फत पण सुद्धा ज्येष्ठ नागरिक असो, लहान मुलं असो, स्त्रिया असो, सर्वांच्या संपर्कात येऊन त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली आहे। तेच जे कार्य आम्ही केलंय त्याच कामाची दखल घेऊन आज दादांनी मला आज महिला उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभं केलंय, याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो। सांगायचं तसं जर आपलं तंत्रज्ञान फार पुढे गेलंय आणि ते तंत्रज्ञानाला आपण साजेसं वागण्यासाठी आपला प्रभाग पण तसा तंत्रज्ञानाने पुढे गेला पाहिजे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की समजून घ्या की IT क्षेत्रामधली मुलगी जर ह्या प्रभागाचा विकास करण्यासाठी पुढे येत असेल तर ह्या प्रभागाचा विकास हा नक्कीच होणार आहे। बचत गटामार्फत ज्या महिलांशी मी संपर्क केला, ज्या महिलांच्या मी समस्या सोडवल्या, आज त्या परिसराने आम्हाला जो पाठिंबा दिलाय आणि सांगितलंय की तुम्ही जे कार्य करताय या कार्याला फक्त तुमच्या प्रभागाला सुद्धा गरज आहे। हा नुसता प्रभाग म्हणजे परिसरासाठी नसून तुमच्या प्रभागासाठी सुद्धा असे उच्च शिक्षित आणि नेतृत्व करणारे उमेदवार नक्कीच हवेत। मला ह्या गोष्टीची खात्री आहे की आज डिजिटलच्या युगामध्ये आपलं जे काम असतं हे नक्कीच कुठेतरी पुढे जाण्यासाठी फायदेशीर पडेल। ज्या टेक्नॉलॉजीवर मी काम करतेय त्याचा वापर करून आपल्या येणाऱ्या प्रभागासाठी IT क्षेत्रासाठी नक्कीच उपयोग पडेल। एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते। बऱ्याच महिला असतात ज्यांना आपल्या परिसरामध्ये समस्या असतात किंवा काही वयोवृद्ध असतात ज्यांची मुलं सुना ऑफिसला गेलेले असतात, परंतु बिल्डिंगमध्ये अचानक कुठल्या तरी समस्या उद्भवतात आणि आपण त्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही, वेळेवर त्या गोष्टीचं निवारण होत नाही। आज मी IT क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान घेऊन आलेली मुलगी नक्कीच विचार करेल की ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्याचा तोडगा काढण्यासाठी, आपण त्या समस्या समजून घेण्यासाठी मी एक ऑनलाईन आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन तयार करेल, जे आपण सगळेच जण एक स्मार्टफोन यूज करतो। जर आपण लक्षात घ्या, याच्या आधी आपण एकदम साधा फोन यूज करत होतो, आता आपण मोबाईल पण स्मार्ट करतोय। तर आपला प्रभाग पण स्मार्ट होण्यासाठी स्मार्ट IT काम करणारी मुलगी ही नक्कीच नगरसेविका म्हणून झालीच पाहिजे, तर हा प्रभागाचा विकास होणार आहे। तुम्हाला सांगते, ज्या गोष्टीचं विजन मी घेऊन तुमच्या समोर आली आहे त्या गोष्टीचा फायदा हा नक्कीच प्रभागासाठी होईल। ज्या कुठलाही असू द्या, एक विरंगुळा केंद्र समजा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी करायचं असेल तर त्या एक नुसत्या 4 भिंती नसून त्याच्यामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान येईल त्याचा वापर करून आपण आपल्या पुढच्या पिढ्या कशा घडवल्या पाहिजे। आपल्या भागामध्ये खूप शहरी भाग आहे आणि थोडाफार वस्ती भाग पण आहे। त्या वस्ती भागातल्या मुलांना 10वी झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा पुढची वाटचाल जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंबाची हालचाल त्या ठिकाणी स्थिरावते। जे शिक्षण मी घेऊन आली आहे, ज्या गोष्टीची मी खबरदारी घेतली आहे, ते शिक्षण तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल। या प्रभागासाठी हा विकास नक्कीच होईल। मी आज तुम्हाला खात्री देते की जो सक्षम पॅनल हा आमचा तयार झाला आहे, ज्या नेतृत्वाखाली तयार झाला आहे, आणि ह्या सक्षम पॅनलची गरज आपल्या प्रभागाला नक्कीच आहे। मी एक उच्च तरुणी, उच्च शिक्षित अशी जी डिग्री घेऊन आली आहे आणि आमचे स्वप्नील दादा जे इंजिनियर आहेत, आमचे युवा नेतृत्व करणारे विजय दादा आणि महिलांना संघटित करून चालणारे आमच्या संगीताताई, हा जो सक्षम पॅनल तयार झाला आहे हा तुमच्या प्रभागासाठी, तुमच्या विकासासाठी नक्कीच गरजेचा आहे। आज सांगताना खरंच खूप छान वाटतंय की या सक्षम पॅनलला
तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिला आहे, गेले 8 दिवस आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय, सगळ्या भागांच्या लोकांशी संपर्क करतोय. त्या संवादावरनं मला एवढंच नक्की कळालं की आज उच्च शिक्षित पॅनलची गरज खरंच या प्रभागाला आहे, कारण विकास कुठेतरी खुंटला आहे. आमचा ब्रँड असलेल्या, आमच्या मार्गदर्शक असलेल्या आमच्या लक्ष्मीताई ह्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. मी ताईंना कालही सांगितलं होतं, ताई मला तुमची छबी व्हायचं आहे. मी आजही ताईंना हेच सांगेल की ताई मला तुमची छबी व्हायचं आहे. ह्या ज्या नागरिकांना तुम्ही जवळून घेताय, तुम्ही त्या प्रकारे महिलांच्या समस्या सोडवताय, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मलाही तुमच्यासारखं काम करायचं आहे. फक्त माझ्यासमोर जो जनसमुदाय आहे त्यांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आज तुम्हाला सांगते की ज्या भागामध्ये आपण राहतो त्या प्रभागामध्ये जो बदल झाला आहे तो फक्त 1 घड्याळाच्या चिन्हाने केला आहे. तुम्ही सर्वजण विचार करा, जेव्हा हे 4 घड्याळे एकत्र येतील तेव्हा आपला प्रभाग हा स्मार्ट प्रभाग झाल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल, जर प्रगती हवी असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त घड्याळाचंच चिन्ह बघा आणि आमच्या पूर्ण पॅनलला बहुमतांनी विजयी करा. आणि 16 तारखेला जे गुलाबी फेटे आत्ता तुम्ही घातले त्याच गुलाबी रंगाच्या फेट्यांमध्ये आपल्या विजयीच्या रॅलीमध्ये खरंच सहभागी व्हा. मी आज तुम्हाला ग्वाही देते, एक IT इंजिनियर मुलगी जर प्रभागाच्या विकासासाठी विचार करत असेल, जे क्षेत्र सोडून मी आज राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतीये, पण अनुभवाने मी खूप ह्या गोष्टी शिकलेली आहे, तर तुमचा प्रभाग हा नक्की स्मार्ट होणार आहे. आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खरंच खूप गरज आहे. लक्षात ठेवा, फक्त घड्याळ घड्याळ आणि घड्याळ. धन्यवाद.